पण जेव्हा हे कॅन्सल कल्चर जे क्रिएट झालंय रे, की आपण काहीतरी बोलतो सोशल मीडियावरती, मग त्याच्यानंतर लोकांच्या कमेंट्स येतात, त्याच्यानंतर कोणीतरी ऑफेंड होतं आणि त्याच्यानंतर तो बोलतात ना एक छोटी गोष्ट एक इश्यू मध्ये क्रिएट होतं आणि लोक मग सरळ सरळ बॉयकॉट करायला लागतात. सो त्याच्यामुळे म्हणजे बोथ वेज लाईक तुमच्या प्रोफेशनली कसा होतं आणि मेंटली कसा अफेक्ट होतो. सी मेंटली होतो की नाही होत? अफेक्ट होतं. आता माझं जर तू एक्झाम्पल मी जर दिलं राईट, मी क्लीन कॉन्टेंट करतो, माझ्या शोला एज लिमिट 8+ असते, माझ्या शोमध्ये मी काही ऑफेन्सिव्ह बोलत नाही. पण आता ह्या वर्षीच्या सुरुवातीला ज्या 2 कंट्रोवर्सीज झाल्या त्याच्यानंतर अचानक स्टँडअपवरती इतकी स्क्रुटिनी आली की असं व्हायला लागलं की तुमचा ऑडिटोरियममध्ये शो असेल तर नियरेस्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्हाला सांगायला लागायचं राईट, एक तुम्हाला नोट द्यायला लागायची किंवा तुमच्याकडे सेन्सरचं सर्टिफिकेट जे आजपर्यंत कधीच कोणी मागितलं नव्हतं ते लागायचं. हे सगळं करून पण प्लेन क्लोथ्समध्ये पोलीस तुमच्या शोमध्ये येऊन बसायचे. आता काय होतं ना, बरेचदा स्टँडअपमध्ये ना असं होतं की क्राऊड इंटरॅक्शन जे होतं ना तर ते स्क्रिप्टेड नसतं. बरोबर. दॅट कॅन गो एनिवेअर. आता जेव्हा तुला माहिती आहे की बाबा सगळं ऑडियन्स बसला आहे तेव्हा तुझा जो कॉन्फिडन्स असतो टू से एनिथिंग, कारण तुझा जो ऑडियन्स आहे ना जो तिकीट काढून आपलं वेळ देऊन तुला बघायला आलाय तो तुझ्यात इन्व्हेस्टेड आहे. दोज आर द पीपल दॅट लव्ह यू. कारण वीकेंडला जर कोणी आपल्या फॅमिलीचे 4 तास तुला देत असेल तर दे रिअली रिअली हॅव टू बी लाईक इन्व्हेस्टेड इन यू राईट, मेंटली. सो त्या ऑडियन्ससमोर भीती नाही वाटत. पण जर मला कोणीतरी सांगितलं ना स्टेजवर जायच्या आधी की संभाव ना पोलीसवाले बसलेत ऑडियन्समध्ये, ते थोडंसं की मग माझा कॉन्फिडन्स हे होतं ना, मग मी आय कॅन परफॉर्म द वेट. I can't, probably I can still say whatever I want to, but तो माझ्यात कॉन्फिडन्स नसतो टू डू दॅट. सो तो एक खूप फरक पडतो. आणि तेच होतं ना, मला वाटतं की लोकांचा जो आउटरेज आहे ना तो इतका मिसडायरेक्टेड आहे की आज तुम्ही जोकवर का ऑफेंड होता यार, तुम्ही बाहेर बघा तुम्हाला 10 रिव्हल मिळतील. त्यामुळे आपण नाक्यावर पण बसलो तरी एकमेकावर एवढे कमेंट. यार लोक रस्त्यामध्ये कचरा टाकतात, तुम्ही त्याच्यावर चिडा ना यार, त्याला रिपोर्ट करा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तुम्ही बघता इलिगली फुटपाथ ऑक्युपाय केलं, लोकांना चालायला जागा नाही, तुम्ही त्यांच्यावरती काहीतरी केस फाईल करा. कॉमेडियन्सच्या का मागे लागलाय? आय सी, बिकॉज व्हॉट वी आर डुईंग इज इसेन्शियली अ लक्झरी राईट. तू टी व्ही बंद केलास, आय स्टॉप एक्झिस्टिंग फॉर यू. मला ब्लॉक कर, मला अनफॉलो कर, मग नाही दिसणार तुला फीडवर. सो हे ना आता काय झालं ना की सॉफ्ट टार्गेट आपण नेहमी पकडतो ना, की आज पॉलिटिकल पार्टीज पण लेबररना का मारतात? ते काय करतायत? ते बिचारे येत आहेत इकडे नोकरीच्या शोधात, त्यांच्या गावात कारण काही काम नाही आहे, पण त्यांना तुम्ही मारू शकता. जे व्हाईट कॉलर क्राईम करतायत त्यांच्या तुम्ही काहीच, विजय माल्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय केलं राईट? एवढा मोठा फ्रॉड केला आणि मग तो पळून गेला. किंवा जितके पण लोक जातात ह्यांना तुम्ही हात पण नाही लावू शकत. किंवा ते सोड ना, बाकीचे पॉलिटिशियन. आज आता कुणाल कामराचंच एक्झाम्पल जर मी तुला दिलं, कुणाल कामरा काहीतरी बोलला XYZ पर्सनबद्दल. आता ह्याच व्यक्तीबद्दल नाव घेऊ शकतो आपण या पॉडकास्टवर, वाटेल ते बोलतात रोज न्यूजवरती येऊन, पण त्यांच्यावर तुम्ही काही ॲक्शन नाही घेतली कारण तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यांचं कॉमेडियन सॉफ्ट टार्गेट आहे ना, त्याचा कॉमेडी क्लब येऊन तुम्ही तोडफोड करू शकता, त्याला तुम्ही मारू शकता. बट तुमचे जे दुसरे पॉलिटिशियन दुसऱ्या पार्टीमधले तुमच्याबद्दल जे बोलत आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय ॲक्शन घ्यायला, यू डोंट हॅव द बॉल्स टू डू दॅट. सो थोडा प्रॉब्लेम आहे ना, हिपोक्रेसी थोडी समाजाची हे. आणि ऑडियन्स जे आहे ना, ऑडियन्सचं पण कसं झालं आहे ना की सी, आता कोणताही कमेडियन बघ राईट, आज इवन सर्वात मोठं नाव घे तू, त्याचे झाकीर खान. झाकीर खानला 2 मिलियनच, सॉरी 20 मिलियन लोक फॉलो करतात फॉर एक्झाम्पल. मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती, बट 20 मिलियन इज स्टील व्हॉट, 2 करोड. 2 करोड ना, मॅच बरोबर आहे. हां, 2 करोड लोक आउट ऑफ 140 करोड पीपल इन द कंट्री. आय एम शुअर त्याचं काम बघितलं असेल 20 करोड लोकांनी, त्यातले 2 करोड फॉलो करतात. त्याच्यामुळे त्या 2 करोडना जमलं तो काय बोलतोय, तर 18 करोडना नाही आवडले तो काय बोलतोय. सो उद्याचा झाकीर खानची कंट्रोवर्सी झाली तर त्याला सपोर्ट करणारे लोक 2 करोडच आहेत, पण अपोज करणारे 20 करोड आहेत. सो तेच आहे. आणि मग सगळे तेच म्हणतात ना की मार्केटमध्ये कोणीतरी, आता मी जात असेल आणि माझं कोणीतरी पाकिट मारायचा प्रयत्न केला, मी त्याला पकडलं, आता माझं पाकिट मारतोय, मला राग येणं इज नॅचरल. मी त्याला मारतोय हे बघून 7-8 लोक येऊन हात साफ करून निघून जातात. त्यांचं काही घेणं देणं पण नसतं त्याच्यात राईट. आणि म्हणजे असं नाही की त्या लिमिट, ती एक इन्सिडन्स घेऊन ना त्याच्यावरती तुम्ही किती पण नंतर कंटेंट बनवा, किती चांगलं बनवा, लोक येऊन तेच. हो. आणि काय होतं ना की तुम्ही किती गोष्टी सेन्सर कराल राईट. तुम्ही पॉलिटिशियनवर नाही जोक करायचं म्हणजे ठीक आहे, नाही करणार. क्रिकेटरवर नाही करायचे तुम्ही म्हणता, नाही करणार. ॲक्टर्सवर नाही करायचे, नाही करणार. स्वतःच्या आईवडिलांवरती तुम्ही जोक केले, आईवडिलांना माझ्या काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरती पण लोक ऑफेंड होतात की असं कसं आईवडिलांवर जोक केले, तुझ्या आई बाबांना किती लाज वाटत नाही. वाटत त्यांना लाज.
ते जोक आहेत. हे लोकांना ना ती मॅच्युरिटीच नाही आपल्या देशात कळायची की जेव्हा मी स्टेजवर असतो ना, इट इज अन ॲक्ट. ती माझी बायोग्राफी नाही आहे. व्हॉट आय टॉक अबाउट माय लाईफ हिअर इज द ट्रूथ. जे स्टेजवर मी करतो इट्स अन ॲक्ट. हे लोकांना ना घुसतच नाही डोक्यात. म्हणजे मला ना कधी कधी बायका येऊन अशा नंतर विचारतात की तुमचे बाबा असे खूप रागीट होते का? मी म्हटलं का? ते तुमच्या डोक्यात फ्राईंग पॅन. म्हटलं बाई तो जोक आहे. म्हटलं वेडा नाही आहे माझा बाप. म्हटलं जेलमध्ये गेला असता खरंच मारला असतं डोक्यात फ्राईंग पॅन तर. सो हे ना लोकांना ते हेच नाही आहे. म्हणजे माझा एक बिट होता की मुलं लॉकडाऊनमध्ये डे केअर सेंटर बंद झाली आणि आमचं असं झालं की यार मुलांबरोबर काय करायचं माहितीच नाही आम्हाला. आता हे खरं नाही आहे राईट. सो ते लोकांनी खूप हे केलं की अशा लोकांना मुलं झालीच नाही पाहिजेत आणि काय 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 कमेंट्स. म्हणजे अर्थच नाही आपल्या देशात. लोक कोणत्या ह्याला जातील ना. आणि कधी कधी काही लोक आहेत ना हे गंमत म्हणून ट्रोल करतात. ते खूप स्मार्ट लोक असतात. काही लोक इडियट असतात. त्यांना अजून हा फरक कळलेलाच नाही आहे की हे फिक्शन आहे. नाही, पण कमेंटमध्ये डिग्निटी इथून तिथे जाते तेव्हा कोणी काही बोलत नाही. करणारा माणूस जो असतो. आणि हेच आहे ना की कमेंटमध्ये लोक फॉर एक्झाम्पल कोणीतरी शिव्या दिल्या आपल्या ॲक्टमध्ये, कमेंटमध्ये पण लोक शिव्याच देतात की डॅश 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 शिव्या देणं ही काय कॉमेडी. अरे पण तू पण तेच करतोयस ना. आणि मला सांग, शिव्या आहे मला वाटतं इतकी हिपोक्रेसी आहे की आपण जेव्हा फ्रेंड्सबरोबर आपलं कन्व्हर्सेशन होत असतं तेव्हा वाक्याला शिव्या असतात. आणि त्याचं काय, एका मित्राला मी शिवी दिली याचा अर्थ हे नाही की मला त्याचा इन्सल्ट करायचा आहे. ते एक एक्सप्रेशनचा भाग येतो. ठीक आहे, मी देत नाही कारण माझे रिझन्स वगैरे, माझी मुलं लहान आहेत अँड आय डोंट वॉन्ट देम टू कन्झ्युम कॉन्टेंट विच आय एम नॉट कम्फर्टेबल विथ देम वॉचिंग. पण माझा असा काही शिव्यांना विरोध आहे किंवा असं नाही आहे माझं. ऑडियन्सनी डिसाईड करावं. आम्ही सगळे आमच्या कॉन्टेंटच्या आधी डिस्क्लेमर टाकतो राईट. तुम्ही पण टाकत असाल की दिस इज सुटेबल फॉर मच्युअर ऑडियन्सेस किंवा 18+ आहे, 10+ आहे, 12+ आहे. सो डिस्क्लेमर आहे. आणि शेवटी तेच आहे की कंट्रोल आपल्याला ठेवायचं आहे. बाहेर तर काय हवं ते आहे ना. आज तू ऑनलाईन जर तू गेलास, आता मिर्झापूर तुम्हाला चालतं, तुम्हाला पाताल लोक चालतं, तुम्हाला सेक्रेड गेम्स चालतं. पण कमेडियननी शिव्या दिल्या की लगेच तुमचं असं की कल्चर खराब होतं आहे, समाज खराब होतो आहे. सो हे आहे, थोडी हिपोक्रेसी आहे. आणि 140 करोड लोकांच्या देशात ना यू हॅव टू डील विथ ऑल काइंड्स ऑफ. हाऊ डू यू डील विथ इट? नाही डील नाही, एका पॉईंट नंतर इम्युन होता तुम्ही. की आता सुरुवातीला कमेंट आला की असा त्रास व्हायचा. आता फॉर एक्झाम्पल आता लास्ट इयर मी सांगतो, ठीक आहे, मी युरोप जेव्हा करून आलो राईट, सो तेव्हा झालं की आय बिकेम द फर्स्ट मराठी कमेडियन टू डू शोज इन ऑल 5 कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड राईट. मग त्याच्यानंतर एक दिवस व्हिडिओच्या खाली कोणीतरी असे कमेंट केले की ह्याचं कॉन्टेंट फालतू असतं, ह्याच्या शोला कोणीच येत नाही. अच्छा. तर तेव्हा ना मी असा एकदम हे होतो, मी त्याला कमेंट रिप्लाय केलं की एकदा बघ की किती किती ह्याच्यात केलं आहे. पण नंतर मग मी विचार केला, म्हटलं यार ह्या माणसाला काय फरक पडतोय, ज्यांना पडतोय ते तिकीट काढून आलेच शोजला. सो मी ती जाऊन कमेंट डिलीट केली. आधी मी ना एंगेज करायचो उगाच ट्रोलशी, आता मी सोडून दिलं आहे. बिकॉज त्या लोकांना पण एंड ऑफ द डे अटेन्शन हवं असतं ना. सो ते आपण दिलंच नाही ना, तर शेवटी त्याचं भुंकून किती भुंकणार. कारण त्याच्या रिॲक्शनवरती अजून 50 कमेंट येतात. हां एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे माझं आता मी सोडून देतो, तुला जे वाटतं ते वाटू दे म्हटलं, माझी लाईफ खूप छान चालू आहे.